कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत मंजूर. 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार. विरोधक या ठिकाणी विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता. लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांची बैठक. वक्फ विधेयकासंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सरकारचा हेतू अयोग्य, वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची टीका. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भातला प्रस्ताव लोकसभेत मंजूर, तर राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार. पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय आदर्श. नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते. महाराजांनी अफजल खानाची कबर सन्मानानं बांधली. नितीन गडकरींचं विधान. आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, तर आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शोमध्ये हजेरी. गेटवे ऑफ इंडिया जवळील असलेल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती. मुलीला पाठिंबा देण्यासाठी फॅशन शो मध्ये उपस्थित असणं यात गैर काय? धनंजय मुंडेंच्या फॅशन शो मधील उपस्थितीवरून मिटकरींचा सवाल. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला हजर असलेल्या प्रेक्षकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांची शोला असणाऱ्या प्रेक्षकांना चौकशीसाठी नोटीस. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. सोन्याचे दर लाखांच्या घरात जाण्याची आता शक्यता असल्यामुळे खरेदीसाठी गर्दी. अमेरिकेच्या टेरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. चौकशीसाठी आरोपी दत्तात्रय गाडेचा ताबा मिळवण्यासाठी आता किन्हा शाखेचा अर्ज कोर्टानं फेटाळला. स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत. एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतनं अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता. आरोपीकडनं 7 पिस्तूल, 21 राऊंड जप्त, तर मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 2 जणांना लाच घेताना अटक. एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश बोळणेला अटक. फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली. गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकारही शाळांनाच, तर एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय. राज्यातील गणवेश गोंधळ संपुष्टात येणार. मुंबईमध्ये आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार. हवामान खात्याचा इशारा, तर मुंबईत मागील 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण. ठाणे, पालघर आणि रायगडला सुद्धा पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं. प्लास्टिक फुलांवर बंदी नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात भूमिका. प्लास्टिकच्या फुलांचा एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीत सुद्धा समावेश नाही. शुल्क लावणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. अमेरिका चीनवर 34% आयात शुल्क लावणार असल्याची माहिती. आयपीएलमध्ये सलग 2 विजयांनंतर बंगळुरूचा पराभव. गुजरातचा 8 विकेट्स राखून दणदणीत विजय. गुजरातसाठी साईदेव सुदर्शन, बटलरची दमदार खेळी, तर मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्स. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.